ही गरमागरम कोबीची वडी तुम्हाला पण आवडते का? तर आज आपण बघणार आहोत मस्त अशी क्रिस्पी कोबीची वडी. तर आता आपण इन्ग्रेडियंट्स चेक करून घेऊया. इथे मी घेतलाय कोबी, कोथिंबीर आणि हे वाटण आहे आलं, लसूण, मिरचीचं वाटण करून घेतलंय. तर आता इथे हा कोबी सगळा आपण असं श्रेड करून घ्यायचा आहे. कोबीची भाजी आपण नेहमीच खात असतो. सो आज म्हणलं काहीतरी आपण असं वेगळं ट्राय करूया आणि तुम्हाला पण त्याची रेसिपी दाखवूया. खूप सुंदर होते ही कोबीची वडी. मस्त लागते एकदम. तर आता हा श्रेडेड कोबी आहे. ह्याच्यामध्ये आता आपण घालायचं आहे कोथिंबीर. कोथिंबीर इथे जास्त घालायची. त्यानी खूप छान टेस्ट येते. आणि इथे आपण जे वाटण तयार करून घेतलं, ते पण घालून हे मिक्स करायचं सगळं. तर आता हे मिक्स करताना आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे मीठ, त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि ओवा घालायचा असा आणि नंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत डाळीचं पीठ आणि इथे आपण थोडंसं ज्वारीचं पीठ पण घालून घ्यायचं आहे. तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ घातलं तरीही चालतं. त्याला थोडासा क्रिस्पीनेस येतो. ते ॲड केलं तरीही चालतं. आता हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं आणि हे आपण जे पीठ भिजवतोय ह्याच्यामध्ये वरनं पाणी अजिबात नाही घालायचं कारण कोबीला भरपूर पाणी सुटतं आणि इथे आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे थोडासा सोडा घातलाय मी आणि इथे आता प्लेटला तेल लावून घ्यायचं. आता या प्लेटला असं तेल लावून घ्यायचं सगळीकडनं आणि इथे एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवून द्यायचं कारण त्याच्यावर आपण चाळणी ठेवून त्यात वड्या ठेवून त्या उकडणार आहे. त्यामुळे हे पाणी इथे उकळायला ठेवून द्यायचं. आता आपण ज्या प्लेटला तेल लावून घेतलं त्याच्यामध्ये कोबीचं हे सगळं जे आपण मिश्रण तयार केलं ते इव्हनली ह्या प्लेटमध्ये पसरवून घ्यायचं. फार जाड नाही, फार पातळ नाही. असं इव्हनली हे सगळं नीट पसरवून घ्यायचं आणि ते पातेलं आपण जे ठेवलं त्याच्यावर जाळी ठेवायची आणि ह्या वड्या उकडायला ठेवून द्यायच्या. आता काय करायचं, ह्या वड्या ज्या आपण चाळणीमध्ये ठेवून दिल्या ह्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि ह्या वड्या 20 मिनिटं लागतात उकडायला. तर तुम्ही बघू शकता हे असं मी इथे उकडायला ठेवून दिलं. आता 20 मिनिटानंतर आपण चेक करूया की वड्या झाल्यात की नाही. तर 20 मिनिटानंतर मी हे चेक करायसाठी एक सुरी घेतली होती आणि सुरी त्याच्यामध्ये अशी पोक करून बघायची. त्याला जर सारण लागलं तर वड्या अजून थोड्या व्हायला पाहिजेत. जर नाही लागलं तर वड्या रेडी आहेत. तर इथे ह्या अशा मस्त वड्या तयार होतात. कोथिंबीर वडीसारखीच ही वडी लागते छान एकदम. तर इथे आपल्या रेडी आहेत मस्त अशा कोबीच्या वड्या. तुम्ही ह्या अशाही खाऊ शकता आणि तुम्ही तळूनही घेऊ शकता. मी दोन्ही प्रकारे दाखवलंय. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.